नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मी डॉक्टर अनिरुद्ध क्षीरसागर के सागर करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 याच्या एका बुकलिस्टवर आज आपण बोलणार आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न याबाबत जे विद्यार्थी आत्ता स्पर्धा परीक्षा करत आहेत, स्पर्धा परीक्षेत साधारणतः 3 ग्रुप पडतात की एक अंडर ग्रॅज्युएट मुलं जे स्पर्धा परीक्षा करू इच्छित आहेत, फाउंडेशनमध्ये आहेत ते, 2 ज्यांना 2 ते 3 वर्ष स्पर्धा परीक्षेला झालेली आहेत आणि ते पुढे अजून 2-3 अटेम्प्ट स्पर्धा परीक्षा देणार आहेत, आणि 3 एक साधारणतः 28, 29, 30 वर्षापर्यंतचे किंवा त्याच्यापेक्षा थोडे पुढचे विद्यार्थी की ज्यांना एक बऱ्यापैकी मुबलक अनुभव आहे स्पर्धा परीक्षांचा, अशा पद्धतीचे सिनियर विद्यार्थी. तर ह्या पद्धतीने मी एक कॅटेगराईज करतो. तर जे सिनियर विद्यार्थी आहेत आणि ज्यांचे 2-2, 3-3 अटेम्प्ट देऊन झालेले आहेत, अशा अनेक विद्यार्थ्यांना एक राज्यसेवा मुख्य परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची एक अशी अदृश्य भीती वाटते. तर का वाटते ती भीती किंवा काय आहे, तर याच्या संदर्भात बोलू. तर मला असं वाटतं की त्याचे 3 मुद्दे महत्त्वाचे आहेत. तर त्याच्या आधी मी तुम्हाला एक आश्वासक म्हणून मी बोलतोय. होय, मराठीत संदर्भ उपलब्ध आहेत. होय, एक सेकंद. यस, होय, मराठीत संदर्भ उपलब्ध आहेत. यस, तुम्ही बरोबर ऐकलं. हे मला तुम्हाला सांगायचं. मित्रांनो, राज्यसेवा मुख्य परीक्षेच 2025 साठी एक अदृश्य भीती वाटायची. मला असं वाटतं की एकूण त्याची 3 कारणे आहेत. तर त्याचं पहिलं कारण आहे ते म्हणजे की अवेबिलिटी आहे का. ठीक आहे, संदर्भांची अवेबिलिटी बाबत एक टेन्शन येतं, त्याच्यावर आपण बोलूच. दुसरं महत्त्वाचं कारण आहे की एक पेपर पॅटर्न बदलतोय. असं वाटतं की अरे आम्ही ऑब्जेक्टिव्ह परीक्षा देत होतो, वस्तुनिष्ठ देत होतो आणि अचानक डिस्क्रिप्टिव्ह. हे बघा, फॅक्ट्स कन्सेप्ट त्याच राहतात. ते आपल्याला प्रत्येक बदलाला आश्वासकपणे आणि एक पॉझिटिव्ह अप्रोचनी सामोरे जायला हवे. मित्रांनो, एक लक्षात घ्या, 2013च्या आधी वस्तुनिष्ठ परीक्षा व्हायच्या आधीसुद्धा पेपर पॅटर्न वेगळा होता. विद्यार्थ्यांनुसार म्हणण्यापेक्षा आयोगाला जे अधिकारी अपेक्षित आहेत त्या पद्धतीने पॅटर्न बदलत असतो. इंटरव्ह्यू का होतात, व्यक्तिमत्व विकास चाचणी का होते, तर जो अधिकारी बनणार आहे तो कशा पद्धतीने प्रेशरला सामोरे जातो, तो कशा पद्धतीने त्याचा दृष्टिकोन आहे, सामाजिक दृष्टिकोन का आहे, तो कशा पद्धतीने निर्णय घेतो, हे एक डायरेक्टली तपासलं जातं. पण त्याचबरोबर डिस्क्रिप्टिव्ह पेपर पॅटर्नमध्ये जो विद्यार्थी अधिकारी बनायचा आहे त्याचे विचार, त्याची समाजाबाबत काय कनवता आहे, त्याचा सामाजिक दृष्टिकोन काय आहे, तो कशा पद्धतीने विचार करतोय, त्याची निर्णय प्रक्रिया काय आहे, त्याचबरोबर तो कोणत्याही प्रश्नाला कशा पद्धतीने विश्लेषण करतोय, कोणत्याही प्रश्नाला तो कशा पद्धतीने पॉईंट वाईज एक्सप्लेन करतोय, तो त्याच्या निर्णयाला कशा पद्धतीने एक्सप्लेन करू शकतो, हे सुद्धा महत्त्वाचे पॉईंट आहे. आणि यासाठी तो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे असं मला वाटतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो की आपल्या सभोवताली जे प्रश्न आहेत, मग ते ऐतिहासिक, भौगोलिक, सामाजिक, आर्थिक असतील, महाराष्ट्राचे, भारताचे, काही आंतरराष्ट्रीय प्रश्न जे महाराष्ट्राच्या आणि भारताच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय परिस्थितींवर जे बदल घडवतात, असे काही आंतरराष्ट्रीय प्रश्न असेल, अशा प्रश्नांना बाबत तुमचा काय विचार आहे, काय थिंकिंग आहे, तुमची काय वैचारिकता आहे, तुमचा काय दृष्टिकोन आहे, तुम्ही या प्रश्नांकडे कशा पद्धतीने पाहता आणि त्याच्यातून तुम्ही कशा पद्धतीने उत्तर शोधताय. त्यामुळे मला असं वाटतं की जे विद्यार्थी विचार करतात, ज्या विद्यार्थ्यांना निर्णय घेता येतो, ज्या विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रश्नाला विश्लेषण करता येतं, निर्णय क्षमता चांगली, अशा विद्यार्थ्यांसाठी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न हा खरंच बऱ्यापैकी यशस्वीदायक ठरू शकतो असं मला वाटतं. आणि दुसरी गोष्ट की या पॅटर्नला का घाबरायचं. मला एक सांगा, 10वी 12वी असेल, ग्रॅज्युएट असेल, आपण प्रश्नपत्रिका लिहिलेल्याच आहे ना.
आपण डिस्क्रिप्टिव्हच लिहिलेले, आपण एका शब्दात उत्तरं लिहिलेलीच नाही आहे किंवा हे बरोबर, हे चूक, हे अयोग्य, योग्य. आपण आपल्याला लहानपणापासून आपली बुद्धी कोणत्याही प्रश्नाला एक्सप्लेन करायची आणि आपल्याला ते चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करता येईल. सो 10वी-12वीला तुम्हाला ज्या परीक्षा पद्धतीत चांगले मार्क पडले तीच परीक्षा पद्धत आत्ता आहे. सो थिंक पॉझिटिव्ह. आणि आता एखादा म्हणेल की नाही पडले मला चांगले मार्क, डेफिनेटली नसेल पडेल, पण 10वी-12वी देऊन तुला 5 ते 7 वर्ष तर झालेत ना मित्रा. 5 ते 7 वर्षात तू एवढा तरी मॅच्युअर झाला असेल ना की ज्या चुका तू 10वी-12वी ग्रॅज्युएशनला केल्या त्या चुका पुन्हा होऊन देणार नाही. बरोबर आहे. आणि वस्तुनिष्ठ असो परीक्षा किंवा डिस्क्रिप्टिव्ह असो, स्पर्धा परीक्षा कधीच 1000 पानात किंवा 100 पानात मावत नाही. आणि जर का मावत असते ना तर सगळे इंजिनियर, सगळे डॉक्टर, सगळे MBA, सगळी लोक फक्त हीच परीक्षा देत असते. सो तसं नाही आहे. अनेक विद्यार्थी, अनेक लोक देतात आहे, परंतु ही परीक्षा काठिण्य पातळी आहे, कठीण आहे. आणि त्याचबरोबर इथे यश मिळतं, पण तुम्हाला खरंच अभ्यास करावा लागतो, हे लक्षात घ्या. तर एक अदृश्य जे म्हटलो भीती, ती म्हणजे पेपर पॅटर्न. दुसरी भीती येते ती आन्सर रायटिंग. ठीक आहे. आन्सर रायटिंगमध्ये मला वाटतं की 2 पॉईंट महत्त्वाचे आहेत. एक म्हणजे आन्सर रायटिंग कसं करू, आम्हाला सवय नाही आहे, तर आन्सर रायटिंग प्रॅक्टिस करणं खरंच गरजेचं आहे. आता अनेक मार्गदर्शक त्याबाबत बोलत आहेत, तर डेफिनेटली आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस करणं महत्त्वाचं आहे. कोणतंही उत्तर मुद्देसूद आणि एका ढाच्यात लिहिता यायला हवं, याच्यासाठी प्रॅक्टिस महत्त्वाची आहे. कोणतंही उत्तर मुद्देसूद एका ढाच्यामध्ये शुद्ध लेखनासह ग्रॅमॅटिकली करेक्ट लिहिता यायला हवं, असं मला वाटतं. तिसरं, कोणतंही उत्तर मुद्देसूद ग्रॅमॅटिकली विदिन द वर्ड्स लिमिट आणि तुम्हाला स्वतःला जे हवं आहे ते एक्सप्लेन करून किंवा तुम्हाला जे उत्तर अपेक्षित आहे आयोगाला, समोरच्याला सांगणं, ते अपेक्षित उत्तर त्या याच्यात लिहून तुम्हाला म्हणजे उत्तर लिहिता यायला हवं, या पद्धतीचं ते आन्सर रायटिंग असतं. आता आन्सर रायटिंग तुम्हाला सगळे सांगतील एक बेसिकली की बाबा इंट्रोडक्शन असतं, मग मधली बॉडी असते आणि शेवटी समारोप असतो. तर आता बेसिकली कोणत्याही प्रश्न उत्तरात हा एक पॅटर्न असतो आणि त्याला वेगवेगळ्या असे ट्री फॉर्ममध्ये आपण त्याला डिवाईड करू शकतो की कुठं डेफिनेशन्स येतील, कुठं डायग्राम येऊ शकते का, कुठे फॅक्च्युअल डाटा येतो का, कुठं चार्ट्स येतात का, ते आन्सर रायटिंगचे वेगवेगळे फॉर्म्स झाले. पण कोणत्याही प्रश्नाचं एक ढाचा असा पकडला जातो, इंट्रोडक्शन, बॉडी आणि समारोप, एंड. सो कन्क्लुजन. ठीक आहे. तर याच्यात तुम्ही सगळं बसवालो. आन्सर रायटिंगमध्ये तुम्ही 300 शब्दात, 200 शब्दात, 250 शब्दात उत्तर बसवाल. तुम्हाला विचार करून ते जे लिहायचं आहे त्याच्यात सर्वात आन्सर रायटिंगची तुम्ही प्रॅक्टिस करा. पण सर्वात महत्त्वाची आन्सर रायटिंगमध्ये काय आहे तर तुमचं नॉलेज, तुमचा कंटेंट. आणि तुमचं नॉलेज, तुमचा कंटेंट हा तुमच्या वाचनाने येतो. सो मला वाटतं की डेफिनेटली तुम्ही आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस करा. आणि मी पुन्हा एकदा सांगतो, आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस करताना ग्रॅमॅटिकली करेक्ट आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस करा. आणि त्याच्यासाठी ग्रॅमॅटिकली करेक्ट पुस्तकं, ग्रॅमॅटिकली करेक्ट रेफरन्स बुक्स, त्याचबरोबर कंटेंट, चांगला कंटेंट आणि पॉईंट टू पॉईंट कंटेंट आणि योग्य माहिती देणारा अचूक कंटेंट आपल्याला वाचावं लागेल. आपल्याला कंटेंट म्हणजे पुस्तकं, रेफरन्स बुक वाचावे लागतील, त्याच्यावर थिंक करावं लागेल, रिथिंक करावं लागेल, रिवाईज करावं लागेल, त्याच्यातून आपल्याला आपल्या उत्तराचा सार करावा लागेल आणि तो तुम्ही लिहू शकता. त्यामुळे जेव्हा तुम्हाला कोणता तरी प्रश्न विचारला जातो की अमृत महोत्सवी भारत यावर तुमचं मत व्यक्त करा, तर ह्याच्यात तुम्हाला भारताच्या डेव्हलपमेंट, त्याचबरोबर भारतात आत्ता कोणते निगेटिव्ह ड्रॉबॅक्स आहेत का, लोकसंख्या असेल, बेरोजगारी असेल, याही पॉईंटला तुम्हाला लिहावं लागेल, त्याला एलॅबोरेट करावं लागेल, त्याच्यावर तुमच्याकडे काही उपाययोजना वाटतात आहे का तेही सांगावं लागेल, त्याचबरोबर भारताची प्रगतीही सांगावी लागेल. तर याच्यासाठी तुम्हाला अर्थव्यवस्थाही वाचता यायला हवी, राज्यघटनाही वाचता यायला हवी, तुम्हाला सामाजिक प्रश्नही माहिती असायला हवे, थोडंफार समाजशास्त्रही माहिती असायला हवं. तर ह्या पद्धतीने जेव्हा तुम्ही वाचताय, अभ्यास करताय,
तेव्हा तुम्हाला उत्तर लिहिता येईल. सो कंटेंट महत्त्वाचं आहे. आणि मला जो कंटेंट समजतो, म्हणजे मी आयुष्यभर मराठी वाचले, मराठी लिहिलं आहे, आणि मी अचानक कन्नडमध्ये विचार करू शकेल का? मी अचानक इंग्रजीमध्ये विचार करू शकेल का? नाही. मी जर का कंटिन्यू मराठीमध्येच अभ्यास केला असेल तर माझी थिंकिंग लँग्वेज ही मराठी आहे, हे समजून घ्या. जेव्हा आपण हे समजत नाही तेव्हा ते कन्फ्युजन येतं आणि म्हणून भीती वाटते. आपली विचार करायची लँग्वेज ही मराठी आहे, तर आपण मराठीतच वाचायला हवं, आपण मराठीतूनच सगळ्या गोष्टी लिहिता यायला हव्या. तर त्याच्यासाठी आपल्याला मराठीच हवी. तर होय, पुन्हा एकदा होय, मराठीत संदर्भ उपलब्ध आहेत. आणि आता आपण पुढे जात आहोत. आपण आज GS1, GS2, GS3, GS4 म्हणजे सामान्य अध्ययन 1, 2, 3, 4 याची बुकलिस्ट पाहणार आहोत. ओके. यस. तर पहिली सुरुवात करूया आपण प्राचीन भारतापासून. तर होय, प्राचीन भारताचा इतिहास, प्राध्यापक ना गायधनी सरांचं हे पुस्तक आहे. याच्यात प्राचीन भारत, मग त्याच्यात मौर्य काळ असेल, त्याच्या आधीचा काळ असेल, मौर्य, गुप्त काळ, हर्षवर्धन काळ, त्यांचा उत्तरोत्तर काळ, ह्या सगळ्यांचा समावेश आहे. त्याचबरोबर हे पुस्तक जे आहे, ह्या पुस्तकामध्ये प्राचीन कला आणि संस्कृतीचा सुद्धा आपण समावेश केलेला आहे गायधनी सरांनी. सो हे जे पुस्तक आहे हे नुसतं प्राचीन भारताचा इतिहास नसून इट्स ॲडिशन इन एन्शंट इंडियामध्ये आर्ट आणि कल्चर, म्हणजे कला आणि संस्कृती. ठीक आहे. आर्ट अँड कल्चर सुद्धा याच्यात प्राचीन भारतातलं ॲड होतं. सो इंडेक्स हे तुम्हाला मिळून जातीलच. मी फक्त तुम्हाला आज पुस्तक आणि त्याच्याबाबत रुबरू करत चाललेलो आहे. ठीक आहे. तर हे पुस्तक, याच्यातील जेवढी पुस्तकं आहे ही सगळी अवेलेबल आहेत. आणि ही पुस्तकं सगळी UPSC मेन्ससाठी सुद्धा उपयुक्त आहेत. जे विद्यार्थी UPSC मराठीतून देतात, आणि अनेक UPSCतून मराठी देणारे अधिकारी झालेले आहेत किंवा जे आत्ताही देत आहेत, हे सर्व ही पुस्तकं वाचत असतात. आणि ही अपडेटेड पुस्तकं आहेत. सो पहिलं प्राचीन भारताचा इतिहास. यानंतर दुसरं प्राचीन भारताच्या इतिहासाचं पुस्तक आहे एन्शंट इंडिया, प्राचीन भारत. प्राध्यापक RS शर्मा सरांचं, मूळ लेखक, यांचं हे पुस्तक आहे. ओल्ड NCERT किंवा NCERT बुक जे म्हणतो, एन्शंट इंडिया NCERT, ते हे पुस्तक आहे. त्याचा मराठी अनुवाद केलेलं हे पुस्तक आहे. आणि यदी फडके सरांच्या मिसेस वासंती फडके मॅडम यांनी हा पुस्तकाचा अनुवाद केलेला आहे. ठीक आहे. तर याही पुस्तकात NCERT प्रमाणे मी तुम्हाला जसं म्हटलं तसं मौर्य, गुप्त आणि या सर्व कालखंड आलेले आहेत. त्यानंतर लुसेंट पब्लिकेशनचं हिंदीत एक पुस्तक आहे प्राचीन भारत. संजीव कुमार लेखक आहेत. खूप बेस्ट सेलिंग पुस्तक आहे UPSC हिंदीमधलं. त्याचं आपण मराठीत ट्रान्सलेशन केलेलं आहे. आणि ह्या पुस्तकाची खासियत असे की हे पुस्तक असं पॉईंट वाईज आहे. म्हणजे नोंदी, मुद्दे, त्यानंतर तक्ते, नकाशे, महत्त्वाचे वस्तुनिष्ठ प्रश्न, म्हणजे एखादा टॉपिक आहे, त्या टॉपिकनंतर त्याच्यावर आलेले सेंट्रल लेव्हलचे UPSC असतील किंवा बाकीच्या काही एक्झाम्स असतील, त्याच्यावर आलेले जे प्रश्न आहेत ऑब्जेक्टिव्ह, त्यांचासुद्धा याच्यात समावेश केलेला आहे. सो एक तुम्हाला थोडासा ब्रॉड स्पेक्ट्रम ऑब्जेक्टिव्हच्या पद्धतीने पण आणि कंटेंटच्या पद्धतीने पण तुम्हाला मिळेल. तसेच तक्ते आणि मुद्दे असल्यामुळे तुम्हाला काय म्हणतो आपण की एक मेमराईज जे म्हणतो आपण, फोटोजेनिक पद्धतीने आपल्याला जास्त माहिती कमी वेळेत पण तुम्हाला ती मेमराईज करता येईल. तर हे खूप बेस्ट सेलिंग पुस्तक आहे. त्याचा हा मराठी अनुवाद आहे संजीव कुमार सरांचा, प्राचीन भारत. ठीक आहे. सो याच्यानंतर आता ॲक्च्युली NCERTची 3 पुस्तकं आहेत. ओल्ड NCERT, प्राचीन भारत एन्शंट इंडिया, प्राध्यापक RS शर्मा सर, मध्ययुगीन सतीशचंद्र सर, आणि मॉडर्न इंडिया बिपिनचंद्र सर. तर ही तिन्ही NCERT बुक्स आपण मराठीत ट्रान्सलेट केलेली आहेत. आणि अनेक विद्यार्थ्यांनी, जे अधिकारी झाले त्यांनीही वाचलेले, जे UPSC थ्रू झालेले मराठीत जे अभ्यास करतात आणि अनेक जण आत्ताही वाचतात. सो NCERTने पूर्वी पाठ्यक्रमात नेमलेला मेडिवल इंडिया या इंग्रजी ग्रंथाचा मराठी अनुवाद आहे. मेडिवल इंडिया NCERT मध्ययुगीन भारत. ठीक आहे. तर पारधी सर आणि वतू देशपांडे सर आणि मार्डीकर सर यांनी या पुस्तकाचं ट्रान्सलेशन केलेलं आहे. मध्ययुगीनचं मी कदाचित हे एकच पुस्तक याच्यात टाकलेलं होतं. नाही, ठीक आहे. तर
प्राध्यापक सतीशचंद्र सरांचं हे सांगितलं. यानंतर मध्ययुगीन भारत खंड पहिला, दिल्लीची सुलतानशाही. ठीक आहे, हे सुद्धा सतीशचंद्र सरांचं मूळ पुस्तक आहे. त्याचा आपण मराठी अनुवाद केलेला आहे अनिल काळे सरांनी, संस्करण केसागर सरांनी केलेलं आहे. सो तुमचा जो GS1 मधला हिस्ट्री आहे, प्राचीन भारत झाला, गायधनी सर झाले, प्लस RS शर्मा सर झाले. गायधनी सरांच्या पुस्तकात तुमचं आर्ट अँड कल्चर झालं. मध्ययुगीन भारत NCERT सतीशचंद्र सर, मध्ययुगीन भारत खंड पहिला सतीशचंद्र सर, त्यानंतर खंड दुसरा मध्ययुगीन भारत, खंड दुसरा मोगल साम्राज्य सतीशचंद्र सर, आणि मध्ययुगीन भारताचा बृहत इतिहास जेल मेहता सर खंड 1. आता हे दुसरे लेखक आहे. ही सगळी अनुवादित पुस्तकं आहेत मित्रांनो. माकरू पारधी सरांनी केलेलं आहे खंड पहिला. आणि यानंतर मध्ययुगीन भारताचा बृहत इतिहास. ठीक आहे, हे जे पुस्तक आहे हे मध्ययुगीन भारताच्या आर्ट अँड कल्चर संदर्भात रिलेटेड आहे. सो तुमच्याकडे आत्ता प्राचीन भारत असो मध्ययुगीन भारत असो, दोघांचंही आर्ट अँड कल्चर तुम्हाला करता येईल अशी 2 पुस्तकं आहेत. आणि डीपली डिस्क्रिप्टिव्ह पुस्तकं आहेत की तुम्हाला व्यवस्थित त्याच्यातून अभ्यास करता येईल. आणि हो, जे UPSCला सेम सिलेबसला सुद्धा आहेत त्यांची ट्रान्सलेटेड बुक्स आहेत. ठीक आहे. सो मध्ययुगीन भारताचा बृहत इतिहास खंड तिसरा, जेल मेहता सरांचे, अनुवादक VS क्षीरसागर सर, वतू देशपांडे सर आणि डॉक्टर अरुण जोशी सर, या तिघांनी या पुस्तकाचं ट्रान्सलेशन केलेलं आहे. ठीक आहे. यानंतर आधुनिक भारत, हे एक खूप बेस्ट सेलिंग पुस्तक आहे. 15वी आवृत्ती आहे. आधुनिक भारताचा इतिहास 1757 ते 2015 पर्यंतचा इतिहास याच्यात आलेला आहे. म्हणजे प्लासीची लढाई असेल, ब्रिटिशांचा प्रवेश कसा झाला भारतात, कशा पद्धतीने प्रवेश झाला, वसाहतवाद, त्यानंतर 1857ची लढाई, दत्तक कायदा, त्यानंतर गांधीयुग, सविनय कायदेभंग, ह्या पद्धतीने सगळ्या या इतिहासाचे. आणि हे नुसतं भारताच्या स्वातंत्र्यापर्यंत नाही आहे, तर स्वातंत्र्याच्या नंतरचा सुद्धा कालखंड याच्यात घेतलेला आहे. आणि हे पुस्तक उत्तम पुस्तक म्हणून शिफारस झालेलं पुस्तक आहे. महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयातर्फे उत्तम पुस्तक म्हणून शिफारस झालेलं पुस्तक आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे. परत मॉडर्न इंडिया, जसं मी मगाशी बोललो, NCERT डॉक्टर बिपिनचंद्र सरांच्या व्यासंगी आणि संशोधनपूर्ण लेखणीतून साकारलेले हे पुस्तक आहे मॉडर्न इंडिया. ओल्ड NCERT याच्यात पुन्हा मी म्हटलो त्या पद्धतीने पूर्ण एक साधारणतः सगळा कालखंड येत आहे. आणि हे पुस्तक सुद्धा उत्तम पुस्तक म्हणून शिफारस झालेलं पुस्तक आहे. महाराष्ट्र शासन शिक्षण संचालनालयातर्फे उत्तम पुस्तक आहे असं शिफारस झालेलं हे पुस्तक आहे. आणि ते आहेच ऑब्व्हियसली. यानंतर बिपिनचंद्र सरांचं दुसरं पुस्तक आहे इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स, भारताचा स्वातंत्र्य संघर्ष. जी मुलं 25-26 वर्षाच्या पेक्षा जास्त आहेत किंवा ज्यांनी 4 ते 5 वर्ष झाले MPSC करतात ते किंवा UPSC करतात ते, अशा मुलांना जर का बिपिनचंद्र सर माहीत नसेल, बिपिनचंद्र सरांची ही पुस्तकं इंग्रजीमध्ये आहेत हे माहीत नसेल तर खूप अवघड होईल. ही वन ऑफ द बेस्ट बुक्स आहेत. आणि म्हणजे असा एकही विद्यार्थी नाही की ज्यांनी बिपिनचंद्र सरांचं पुस्तक वाचलेलं नाही आणि तो अधिकारी झाला आहे, असं एकही नाही आहे. सो इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स ह्या इंग्रजी पुस्तकाचा हा मराठी अनुवाद आहे मित्रांनो. ठीक आहे. बिपिनचंद्र सरांचं डॉक्टर MV काळे सरांनी अनुवाद केलेलं हे पुस्तक आहे. त्यानंतर तिसरं पुस्तक बिपिनचंद्र सरांचं इंडिया सिन्स इंडिपेंडन्स, स्वातंत्र्योत्तर भारत. तर हे 3 पुस्तकं आहेत बिपिनचंद्र सरांची सिरीज, मॉडर्न इंडिया, इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स आणि इंडिया सिन्स इंडिपेंडन्स. ठीक आहे. तो ही 3 पुस्तकं आपण ट्रान्सलेट केलेली. ही याच्यातली आत्ता आपण इतिहास, आधुनिक भारताच्या इतिहासापर्यंत आलेलो आहोत. यानंतर आधुनिक जगाचा इतिहास, हे सुद्धा एक ट्रान्सलेटेड बुक आहे. डॉक्टर हुकुमचंद जैन आणि डॉक्टर कृष्णचंद्र माथुर सरांचे, मराठीमध्ये अनिल काळे सरांनी अनुवाद केलेला आहे. आधुनिक जगाचा इतिहास आपण याच्यात घेतलेला आहे. सन 1500 ते 2000 पर्यंतचा कालखंड, याच्यात साधारणतः 500 वर्षाचा कालखंड आपण पाहत आहोत. ठीक आहे. हे सुद्धा मराठीत ट्रान्सलेट केलेलं म्हणजे अनुवादित केलेलं पुस्तक आहे. आधुनिक भारताचा इतिहास. ओके. आधुनिक भारताचा इतिहास.
यानंतर पुढचं पुस्तक आहे अ हिस्ट्री ऑफ द मॉडर्न वर्ल्ड. रंजन चक्रवर्ती सरांचं हे पुस्तक आहे. हे सुद्धा आपण मराठीत ट्रान्सलेट केलेलं आहे. श्रीकांत गोखले सरांनी याला मराठीत ट्रान्सलेट केलेलं आहे, अ हिस्ट्री ऑफ द मॉडर्न वर्ल्ड. ठीक आहे. हे सुद्धा UPSCचे अनेक अधिकारी झालेले विद्यार्थी वाचतात. हे बघा, परीक्षा कोणतीच एका पुस्तकात होत नाही. यू हॅव टू स्टडी. एवढं सोपं नाही आहे जेवढं आपल्याला वाटतं. हां, पण एवढं नक्की आहे की अभ्यास केला तर सगळं सोपं आहे, कष्ट केलं तर सोपं आहे, पण कष्ट करावे लागतात, अभ्यास करावा लागेल. ठीक आहे. सो याच्यातलं एक एक पुस्तक ज्या पद्धतीने तुम्ही सिलेबस वाईज जाल तसं एक एक पुस्तक वाचायला सुरुवात करा. ठीक आहे. यानंतर आता जसं आर्ट अँड कल्चर आपण बोललो तसं प्राचीन झालं, मध्ययुगीन झालं. महाराष्ट्राचा आर्ट अँड कल्चर, महाराष्ट्राचा सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहास, शेनोलीकर सर आणि देशपांडे सर. हे ओरिजिनली मराठी पुस्तक आहे. शेनोलीकर सर आणि देशपांडे सर मोठे लेखक आहेत. त्यांचं हे पुस्तक आहे, महाराष्ट्राचा सामाजिक सांस्कृतिक इतिहास. ठीक आहे. यानंतर आपण आता GS1च्या दुसऱ्या भागावर येतोय, भूगोल. तर भूगोलात तुम्हाला जनरली माहिती आहे, भारताचा भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल, जगाचा भूगोल आणि प्राकृतिक भूगोल हे विषय येतात. ते इतिहासाचा समाजसुधारक राहिले ते आपण पाहूया. तर स्पर्धा परीक्षा भारताचा भूगोल हे मी लिहिलेलं एक पुस्तक आहे. संस्करण केसागर सरांनी. आत्ता याची 12वी आवृत्ती चाललेली आहे. ठीक आहे. तर याच्यात पूर्णतः आपण भारताचा जो भूगोल आहे याचा समावेश केलेला आहे. मग उद्योगधंदे असेल, नदी प्रणाली असेल, सगळ्याच गोष्टी याच्यात येतात. आहे प्लस वस्तुनिष्ठ प्रश्नोत्तरांसह पण आहे. तर दुसरं पुस्तक आहे जिओग्राफी थ्रू मॅप्स इंडिया. सिद्धार्थ सर यांचा हा मूळ संदर्भ आहे. त्याला आपण मराठीत अनुवाद केलेला आहे. श्रीकांत गोखले सरांनी याचा अनुवाद केलेला आहे, जिओग्राफी थ्रू मॅप्स इंडिया. ठीक आहे. भारतावरचं हे पुस्तक आहे. UPSC असेल त्याच्यासाठी हे चालतं, GS1साठी. ठीक आहे. याच पद्धतीने सिद्धार्थ सरांचं पुढं असेल. यानंतर महाराष्ट्राचा भूगोल खतीब सरांचं पुस्तक आहे, 37वी आवृत्ती. हे आत्तापर्यंतचं वन ऑफ द बेस्ट सेलिंग पुस्तक आहे. अनेक अधिकाऱ्यांच्या बुकलिस्टमध्ये या पुस्तकाचा समावेश आहे. असं हे महाराष्ट्राचा भूगोल खतीब सरांचं हे पुस्तक आहे, 37वी आवृत्ती. लवकरच याची नवीन आवृत्ती येईल. आणि हे पुस्तकसुद्धा उत्तम पुस्तक म्हणून महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयातर्फे शिफारस केलेलं पुस्तक आहे मित्रांनो. ठीक आहे. हां, सिद्धार्थ सरांचं जिओग्राफी थ्रू मॅप्स वर्ल्ड. ठीक आहे. वर्ल्ड हे पुन्हा श्रीकांत गोखले सरांनीच अनुवाद केलेलं पुस्तक आहे. हे सुद्धा ट्रान्सलेटेड बुक्स आहे सिद्धार्थ सरांचं. यानंतर सर्वात महत्त्वाचं जे फिजिकल जॉग्राफीसाठी आपण म्हणतो की मला असं वाटतं की दाते सरांच्या पुस्तकाला खरंच कुठंच इतकं डीप आणि इतकं सुंदर लिहिलेलं हे पुस्तक आहे फिजिकल जॉग्राफीसाठी. म्हणजे फक्त मराठीत आहे पण अप्रतिम पुस्तक आहे. आणि 2015, 16, 17, 18ला जे काही फिजिकल्स जॉग्राफीवर क्वेश्चन्स येतात यांच्या सगळ्यांचा याच्यात समावेश आहे. तर प्राकृतिक भूगोल प्राध्यापक सुप्रदाते आणि दाते मॅडम यांच्या यांच्यातून झालेले. सुधारणा विस्तार संस्करण सागर सर. याच्यात पृथ्वीचे अंतरंग, भूरूपशास्त्र, हवामानशास्त्र, सागरशास्त्र, पर्यावरण, भूगोल यांचा समावेश होत आहे. ठीक आहे. तर हे भूगोल झालं. परत सिद्धार्थ सरांचं तिसरं पुस्तक आहे इंडिया द फिजिकल ॲस्पेक्ट. ज्यांना ट्रान्सलेटेड बुक काही वाचायचं आहे तर त्यांच्यासाठी प्राकृतिक भारत हे पुस्तक सिद्धार्थ सरांचं आहे. आणि जे अभ्यास करतात विद्यार्थी त्यांना हे बऱ्यापैकी पुस्तक माहीत असलेलं पुस्तक आहे. तर यानंतर हे ऑप्शनलला जातो मानवी भूगोल, पण मी मुद्दामून दाखवतोय वैकल्पिक विषयासाठी आहे. डॉक्टर माजिद हुसेन सरांचं मानवी भूगोल हे पुस्तक आहे. भागवत सर, नलावडे मॅडम आणि माझे काका श्रीकांत क्षीरसागर यांनी हे पुस्तकाचं ट्रान्सलेशन केलेलं आहे. मानवी भूगोल हे ऑप्शनल जॉग्राफीसाठी जातं. मी फक्त जस्ट आले म्हणून, पण आपण आज कोणतीही ऑप्शनलची बुक लिस्ट पाहत नाही आहे, ना इतिहास, जॉग्राफी, पबॅड, पॉलिटिकल सायन्स कोणतंच पाहत नाही. आपण फक्त GS1, GS2, GS3, GS4 पाहतोय. ठीक आहे. आणि मराठी इंग्रजी पाहू. यानंतर वर्ल्ड जॉग्राफी, विश्वभूगोल,
माजिद हुसेन सरांनी लिहिलेला हा संदर्भ आहे आणि एम व्ही काळे सरांनी मराठीत अनुवाद केलेला आहे. संपूर्णतः सुधारित विस्तारित 6वी आवृत्ती आहे. हे सुद्धा GS1 साठी आवश्यक पुस्तक आहे. GS1 मध्ये तिसरा घटक येतो तो म्हणजे सोसायटी इंडिया. तर त्याच्यावर संपूर्ण समाजशास्त्र हे पुस्तक आहे. के सागर सर आणि VB पाटील सरांनी लिहिलेलं असं पुस्तक आहे. समाजशास्त्र, संपूर्ण समाजशास्त्र हे तुम्हाला उपयुक्त आहे. मग याच्यात तुम्हाला समाज म्हणजे काय, समाजाची संरचना कशी, त्यानंतर विवाह संस्था, समाज संस्था, ह्या सगळ्याच गोष्टी याच्यात येतात आहे. ठीक आहे. तर संपूर्ण समाजशास्त्र हे पुस्तक आहे. त्याचबरोबर ॲन इंट्रोडक्शन टू सोशिओलॉजी, समाजशास्त्र परिचय, जे ऑप्शनल घेतात इंग्लिशमध्ये वाचत असेल किंवा ज्यांनी UPSC केले कोणत्याही मित्र सोशिओलॉजीला विचारा त्यांना हे पुस्तक माहिती आहे. डॉक्टर विद्याभूषण सर आणि सचदेव सरांचं समाजशास्त्राच्या वैकल्पिक ऑप्शनलसाठी हे पुस्तक चालतं. पण हे पुस्तक आपल्या GS1च्या समाजशास्त्राला सुद्धा उपयुक्त आहे. ठीक आहे. सो हे झालं GS1. आता GS2 एक मिनिट फक्त. तर GS2 मध्ये पॉलिटी येतं. सो आपलं के सागर प्रकाशनाचं लवकरच म्हणजे हा व्हिडिओ आल्यापासून कदाचित एखादा महिनाभरात येईल. पॉलिटी ऑफ इंडिया हे पुस्तक येत आहे विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र. पूर्णतः नवीन रचना आहे. के सागर सर हे पुस्तक आहे. परंपरागत वर्णनात्मक परीक्षेसह ऑब्जेक्टिव्ह परीक्षेला सुद्धा उपयुक्त असं हे पुस्तक आहे. म्हणजे हे नुसतं तुमच्या GS2ला उपयुक्त नाही, तर तुम्ही ज्या इतर स्पर्धा परीक्षा देत आहेत ज्याच्यात तुम्हाला पॉलिटी येतं, मग ते पूर्वपरीक्षेचं असो किंवा गट ब साठी असो, या परीक्षांना सुद्धा म्हणजे कंप्लीट तुमच्या पॉलिटीचा एक रेफरन्स बुक म्हणून हे पुस्तक आहे. नक्की अभ्यास आहे पुस्तक. त्यानंतर भारतीय प्रशासन, भारतीय प्रशासन VB पाटील सरांचं हे पुस्तक आहे. हे दिसत नाही आहे, ब्लर झालेलं दिसतंय. तर भारतीय प्रशासन इंडियन गव्हर्नन्स VB पाटील सरांचं हे पुस्तक आहे. ठीक आहे. यानंतर तिसरा जो GS मध्ये येतो ते म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारण आणि आंतरराष्ट्रीय संबंध, याच्यावर पुस्तक येत आहे के सागर सर आणि VB पाटील सरांचं. आंतरराष्ट्रीय राजकारण आणि आंतरराष्ट्रीय संबंध GS2चा आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय संबंध हर्षवर्धन यादव सरांचं पण एक पुस्तक येत आहे. ठीक आहे. हे झालं GS2च्या आंतरराष्ट्रीयवर मी तुम्हाला 2 सांगितले, एक VB पाटील सर आणि के सागर सरांचं. त्यानंतर हर्षवर्धन यादव सरांचं आंतरराष्ट्रीय संबंध याच्यावर पुस्तक येत आहे. तर ही 2 झाली. त्यानंतर आलं GS3 भारतीय अर्थशास्त्र म्हणून विनायक घायाळ सरांतर्फे एक नवीन संदर्भ लवकरच उपलब्ध होत आहे. त्याच्यावर काम चालू आहे. अर्थशास्त्र विनायक घायाळ सर. तर हे पुस्तक लवकरच बाजारात उपलब्ध होईल. थोडा वेळ लागेल इतर पुस्तकांपेक्षा, पण हे पाईपलाईनमध्ये आहे. भारतीय अर्थव्यवस्था किंवा संपूर्ण अर्थव्यवस्था या पद्धतीने हे पुस्तक असेल किंवा अर्थशास्त्र. तर विनायक घायाळ सर हे पुस्तक लिहित आहेत आणि अपेक्षा आहे की लवकरात लवकर येईल. ठीक आहे. यानंतर GS3ला हे सुद्धा तुम्हाला उपयुक्त आहे. संपूर्ण परिस्थिती की जैवविविधता व हवामान बदल, योगेश नेतनकर सरांनी लिहिलेलं आहे. स्वतः सर GST आयुक्त आहेत, त्यांचं हे पुस्तक आहे. याचबरोबर विज्ञान तंत्रज्ञानासाठी हे डॉक्टर प्रमोद जोगळेकर सरांचं पुस्तक आहे. अतिशय गाजलेलं आणि म्हणजे जो विद्यार्थी मुख्य परीक्षा देतो त्याच्याकडे एकतर मराठीचा शब्दसंग्रह लीला गोळविलकर मॅडमचं असतं आणि हे जोगळेकर असतं. ते 2 पुस्तकं ज्याच्या हातात आहेत तो कन्फर्म MPSC मेन्स देतो असं म्हणतात. त्याच्यातलं हे पुस्तक आहे समग्र विज्ञान तंत्रज्ञान. ठीक आहे. कृषीविषयक चुकून चलो. इकोलॉजी एन्व्हायरमेंट GS3 साठीच के सिद्धार्थ सरांचंच इकोलॉजी अँड एन्व्हायरमेंट, परिस्थिती किंवा पर्यावरण हे पुस्तक आहे. त्याचा मराठी अनुवाद पुन्हा श्रीकांत गोखले सर यांनी केलेला आहे. तर हे पुस्तक सुद्धा तुम्हाला GS3ला उपयुक्त आहे. यानंतर इंटरनल सिक्युरिटी हे एक पुस्तक आहे. माझे काका श्रीकांत क्षीरसागर सर हे निवृत्त पोलीस उपअधीक्षक आहेत. ते हे पुस्तकचं लिखाण करत आहेत. तर ते सुद्धा एक येणार आहे इंटरनल सिक्युरिटी. ते याच्यात मी घेतलेलं नाही आत्ता. ठीक आहे. सो याच्यानंतर चौथं येतं आहे GS4 एथिक्स
एथिक्सचं पुस्तक डॉक्टर शशिकांत अन्नदाते सर लिहित आहेत. हे सुद्धा पाईपलाईनमध्ये आहे, लवकरात लवकर येईल, त्याचंही लेखन चालू आहे. फक्त आता परीक्षा पुढं असल्यामुळे हळूहळू आपण ह्या पुस्तकांना जेवढा वेळ देता येतो याची क्वालिटी चांगली करायला, प्रूफ रिडिंग करायला, त्याच्यावर आपल्याला जेवढी मेहनत घेता येते आपण तेवढी जास्तीची मेहनत घेऊन बनवत आहोत, त्यामुळे थोडा वेळ लागत आहे. सो एथिक्स आहे. याचबरोबर डॉक्टर आशिष जेतपाल सरांचं याच्यात नाही ॲड झालेलं, तर डॉक्टर आशिष जेतपाल सरांचं सुद्धा एथिक्स PYQ म्हणून एक पुस्तक येत आहे. ते कदाचित याच्यापेक्षा लवकर येऊन जाईल. तेही त्याचंही काम चालू आहे. 1-2 महिन्यात किंवा 2-3 महिन्यात साधारणतः ते पुस्तक येईल. एथिक्स PYQ डॉक्टर आशिष जेतपाल सर. आणि टेक्स्टबुक संदर्भ येतो आहे एथिक्स डॉक्टर शशिकांत अन्नदाते सरांचा. ठीक आहे. यानंतर क्वालिफाईंग पेपर 1, पेपर 2 मराठी इंग्रजी यांच्याबाबत आणि एसे. सो संपूर्ण मराठी हे एक पुस्तक आहे. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा पात्रता पेपर 1 हे पुस्तक मेन्ससाठी आहे आपल्या मराठीसाठी. त्याच पद्धतीने संपूर्ण इंग्रजी, याच्यातली संपूर्ण मराठी आणि संपूर्ण इंग्रजी ही दोन्ही पुस्तकं उत्तम पुस्तक म्हणून शिफारस झालेली आहेत महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण संचालनालयातर्फे. आणि मराठी आणि इंग्रजी दोघांचीही राज्यसेवा मुख्य परीक्षा पात्रता पेपर के सागर हे पुस्तक सुद्धा येत आहे. सो ही 2 पुस्तकं मराठीचं पण येतं आहे आणि इंग्रजीचं पण येते. मराठीचं पात्रता आलेलं आहे वाटतं, इंग्रजीचं काही दिवसात येऊन जाईल. ठीक आहे. सो तुम्हाला एक कळालं आहे, पेपर म्हणजे क्वालिफाईंग मराठी भाषा, इंग्रजी भाषा किंवा पेपर 1, पेपर 2, GS1 GS2 वेगळं. ठीक आहे. तर हे 2 झालेत. त्यानंतर एसे निबंधांसाठी 72 निबंध म्हणून हे पुस्तक आहे. अनेक याच्या आधीचे निबंध याच्यात आलेले आहेत. या पुस्तकातून त्यांचा थोडाफार परामर्श लागतो असं हे पुस्तक आहे. 72 मराठी निबंध. त्यानंतर विजयकुमार वेदपटक सरांचं इंग्रजी व मराठी अत्यावश्यक निबंध आहे. ठीक आहे. आणि त्याचबरोबर अजून एक गोळविलकर मॅडमचं सुद्धा निबंध मालिका म्हणून एक पुस्तक आहे. तर अशा पद्धतीने 3 पुस्तकं एसेवर आहेत. तर मित्रांनो, एक साधारणतः होय मराठीत संदर्भ उपलब्ध आहेत, हा जो तुम्हाला कॉन्फिडन्स हवा होता तो मी देण्यासाठी आज ही बुक लिस्ट बनवलेली. कदाचित थोडी लवकर बनवलेली असेल, पण होय की खूप मुलं कन्फ्युज्ड आहे की काय करायचं काय नाही करायचं, हे आहे का मी कंबाईन करू, मी काय करू. म्हणजे अनेक जे राज्यसेवा ज्यांचं एम होतं ते अनेक मुलं आता मला भेटत आहेत, त्यांचं मी काउन्सिलिंग करतोय किंवा त्यांच्याशी बोलणं होतं. मग कधी कधी ते काही त्यांचे हेल्थ इश्यूज घेऊन येतात माझ्याशी समोर आणि त्याच्यातून आमचा हा चर्चा होते. किंवा कधी कधी तेच खरंच प्रश्न घेऊन येतात त्यांच्या स्पर्धा परीक्षेचे वैयक्तिक क्वेश्चन्स, आणि त्या काउन्सिलिंगमध्ये मला कळतं. पण मला एक कळालं की अनेक 26, 27, 28 वर्षाची 5-6 वर्ष झालेली मुले, आपण खूप म्हणतो की ही सगळी मुलं कंबाईनकडे शिफ्ट होतील, पण मला असं वाटतं की त्यांच्या मनात कुठंतरी आहे की मला डेप्युटी कलेक्टर बनायचं होतं, मला DYSP बनायचं होतं, मी 3-4 वर्ष अभ्यास केला, नाही झालो आणि पेपर पॅटर्न. तर याला पॉझिटिव्हली घ्या. तुम्ही तुमचं एम नका बदलू मित्रांनो, पॉझिटिव्हली घ्या. 10वी-12वीला चांगले मार्क पडले ना, तोच पेपर पॅटर्न येतोय ना डिस्क्रिप्टिव्ह, मग आपल्याला लिहिता येईल. आणि आता आपण मॅच्युअर्ड झालो ना 4-5 वर्षांनी, 7-8 वर्षांनी, तर तेव्हा ज्या डिस्क्रिप्टिव्ह लिहिताना ज्या चुका झाल्या असेल त्या चुका आता होऊन नाही द्यायचा. आन्सर रायटिंगचं एक लक्षात घ्या. आन्सर रायटिंग तुम्हाला खूप सुंदर शिक्षक आहेत या जगात स्पर्धा परीक्षेत, ते तुम्हाला नक्की आन्सर रायटिंग शिकवतील. पण मला असं वैयक्तिक वाटतं की आन्सर रायटिंगमध्ये ग्रॅमॅटिकलला पण महत्त्व द्या, की किती शब्दात बसतंय ते पाहावं लागतं, आणि मुद्देसूद लिहिता यायला हवं, आणि तुमच्या उत्तरात तुमचे विचार प्रकट व्हायला हवे, तुमचे रॅशनॅलिटी प्रकट व्हायला हवी, तुमची विचारांमधली उत्तरामध्ये तटस्थ दिसायला हवी, तुमची निर्णय प्रक्रिया दिसायला हवी, तुमचं स्पष्टीकरण त्याच्यात दिसायला हवं. आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी मित्रांनो आपल्याला कंटेंट वाचावं लागेल. तुम्ही आन्सर रायटिंग कराल, पण आन्सर लिहायला मला जर का उत्तरच माहीत नसेल तर काय कराल? भारताची प्रगती सांगा, 75 वर्षाची भारताची प्रगती सांगा, तुम्हाला जर का माहीतच नसेल तुम्ही काय उत्तर द्याल? आडात नाही तो पोहऱ्यात कुठून येणार? कळतंय मित्रांनो? सो रीड द बुक्स, गेन युअर नॉलेज,
अँड प्रिपेअर फॉर द आन्सर. ठीक आहे, रीड द बुक, गेन द नॉलेज अँड प्रिपेअर फॉर द आन्सर, हे लक्षात घ्या. आणि मी इथंच थांबतो आणि 2025साठी तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद.